डोंगरदऱ्यात किंकाळ्या, काहीच सुचेना. सर्वांना ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात आलं. सर्वच्या सर्व जणांसोबत असं. काल सह्याद्रीच्या कुशीत नेमकं काय घडलं? सह्याद्री ट्रेकिंगसाठी ओळखला जाणारा निसर्गाच्या कुशीत विसावलेला प्रदेश. इथे नेहमी हशा असतो, उत्साह असतो, पायवाटांवर तरुणांची लगबग असते. पण त्या संध्याकाळी काहीतरी चुकलं. डोंगरदऱ्यात अचानक किंकाळ्या घुमल्या, एकामागून एक आवाज. कोणी ओरडत होतं तर कोणी जमिनीवर कोसळत होतं. क्षणभरात सगळंच गोंधळून गेलं. 50 विद्यार्थी ट्रेकिंगसाठी निघाले होते. सगळेच उत्साहात होते. कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्याच काही मिनिटात काय करायचंय, कुठे पळायचंय, हेच प्रश्न डोक्यात घुमणारे होते. घाट उतरून गर्द झाडीच्या दिशेने सगळे पुढे जात होते. समोर दरी, बाजूला कडे, खाली घसरलेली पायवाट. अचानक एक विचित्र आवाज झाला. क्षणात सगळं बदललं. कुणाला काही समजायच्या आत एकाच वेळी सर्वत्र गडबड उडाली. हात चेहऱ्याकडे गेले, डोळे झाकले गेले आणि मग किंचाळ्या. विद्यार्थी सैरभैर झाले. जीव वाचवण्यासाठी धाव घेतली, पण समोर सुरक्षित वाट नव्हती. कडे होते, दरी होती आणि घबराट होती. काही जण घसरले, काही जण खाली पडले, काही जण जागच्या जागीच कोसळले. त्या क्षणी कुणालाही कळत नव्हतं नेमकं आपल्यावर काय येऊन कोसळलंय. चेहऱ्यावर वेदना, डोळ्यांवर सूज, ओठ सुजलेले, हातपाय थरथरत होते. कुणी मदतीसाठी ओरडत होतं तर कुणी आवाजही काढू शकत नव्हतं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकांनी कसलाही विचार न करता कड्याकडे धाव घेतली. कोणी दोरी आणली, कोणी पाण्याच्या बाटल्या, तर कोणी स्वतःचा जीव धोक्यात घालून दरीत उतरलं. झाडीत अडकलेले विद्यार्थी एक एक करून बाहेर काढले जाऊ लागले. रुग्णवाहिका पोहोचायला वेळ लागणार होता. तोपर्यंत जखमी विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून हलवण्यात आलं. वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात सलग उपचार सुरू झाले. डॉक्टर सांगत होते काही विद्यार्थ्यांची अवस्था गंभीर होती. मळमळ, उलट्या, चक्कर, रक्तदाब कमी होणं, दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना. त्या रात्री रुग्णालयाबाहेर पालक थरथरत उभे होते. फोन सतत वाजत होते. एकच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात, नेमकं काय झालं? आणि मग हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. मडेघाट परिसरात त्या गर्द झाडावर असलेलं आग्यामोहळाचं मोहोळ हल्लं होतं. क्षणात हजारो मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. तो हल्ला इतका भीषण होता की काही विद्यार्थ्यांना उभं राहणंही शक्य नव्हतं. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या शांततेत अचानक मृत्यूची चाहूल लागली होती. सुदैवाने स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. आज सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. काही अजूनही उपचाराखाली आहेत. पण ती संध्याकाळ, डोंगरदऱ्यात घुमलेल्या त्या किंकाळ्या, त्या कोसळलेल्या पावलांचे आवाज आणि काही मिनिटात बदललेलं सगळी ही घटना सह्याद्री कधीही विसरणार नाही.